तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे समाधानी. दोन मित्र होते, एक व्यापारी एक शेतकरी. शेतकऱ्याची पत्नी वारली आणि व्यापारीचा व्यापार बुडाला. या दोघांनी ठरवलं की राजाकडे जायचं आणि मदत मागायची. हे दोघंजण राजाकडे निघाले. जाताना त्यांना एक भिकारी भेटला. त्या भिकारीने त्यांना विचारलं, तुम्ही कुठे चालले? तेव्हा ते दोघंजणं म्हटले की आम्ही राजाकडे मदत मागण्यासाठी चाललो आहे, तू पण आमच्याबरोबर चल. तेव्हा हे तिघंजणं दरबारात उभे राहिले. शेतकऱ्यांनी सांगितलं की माझी पत्नी वारली आहे आणि मला मदतीसाठी मला एक पत्नी द्या. व्यापाऱ्याने सांगितलं की माझा व्यापार बुडाला आहे आणि मला व्यापार पुन्हा चालू करण्यासाठी तुम्ही मला मुद्रा द्या. भिकारीला विचारा, तर भिकारी म्हणे मला काहीच नको, मी तृप्त आहे. राजाला त्याचं या वाक्यावर राग आला. राजाने एक विधवे मुलीशी त्या शेतकऱ्याचं लग्न लावलं आणि व्यापाऱ्याला व्यापार करण्यासाठी 1000 मुद्रा दिल्या आणि भिकारी तसाच रिकामी हाती निघाला. हे तिघंजणं जेव्हा राज्यातून बाहेर पडले तेव्हाच राजाने सैनिकांना सांगितलं की ज्याच्या हातात काहीच नाही त्या व्यक्तीचं शिर कापून माझ्याकडे आणायचं आहे. झालं असं. हे तिघंजणं चालले होते आणि शेतकरी लघुशंकेसाठी मागे राहिला आणि त्या क्षणी सैनिकांनी त्या शेतकऱ्याला पकडलं आणि त्याचं शिर कापलं. पुढे गेल्यावर व्यापाऱ्याची पिशवी त्याला जड झाली आणि व्यापाऱ्याने त्याची सुवर्ण मुद्राची थैली त्या भिकाऱ्याच्या हातात दिली आणि तो पण रिकामी चालला होता. हे बघून सैनिकांनी त्याचं पण शिर कापलं आणि राजाकडे जेव्हा ते दोन्ही शिर गेले तेव्हा राजाला वाटलं की हे दोघंजण आपल्याकडे मदत मागायला आले होते आणि यांचं शिर कापून सैनिकांनी आणलेलं आहे. त्यांना खूप वाईट वाटलं आणि भिकारी मात्र श्रीमंत झाला. त्याला पत्नीसुद्धा मिळाली आणि सुवर्ण मुद्रासुद्धा मिळाल्या. अशी ही भिकाऱ्याची गोष्ट.